नागपूरमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेचे तरुण कर्मचारी हे चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले। यशवंत स्टेडियमच्या बाहेर निघण्यासाठी आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झालेली आहे। आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले आपल्याला अधिकची माहिती देतात। देवेंद्र, खरं तर काल देखील अशाच पद्धतीने NSUI जे आहे ते आक्रमक झालेली बघायला मिळालेली होती। अगदी बॅरिकेड्सवरती चढण्याचा प्रयत्न झाला होता। आज देखील पोलिसांची आणि या आंदोलकांची काहीशी धुमश्चक्री या ठिकाणी बघायला मिळाली आहे। निश्चितपणे यामिनी जर का बघितलं तर हे जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्याचे जे कर्मचारी आहेत त्यांना आज नागपूर शहरातील जो यशवंत स्टेडियम आहे या ठिकाणी आज आंदोलनाची त्यांना परवानगी होती। मात्र जे तरुण आहेत ते यशवंत स्टेडियमच्या बाहेर निघून अधिवेशन ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्नात होते। मात्र अशा वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी जे पोलिसांनी आहे येथील जे तरुण बेरोजगार जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना रोखून धरलं होतं आणि जवळपास 2 ते 3 तास त्यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी एक जे तरुण युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना या यशवंत स्टेडियमच्या बाहेर काढलं। यावेळी चांगलाच तणाव निर्माण झाल्याचे आपल्याला बघायला मिळालं होतं। यामिनी, देवेंद्र, आता नेमकी काय स्थिती आहे त्या ठिकाणची? सुरुवातीला जर का बघितलं तर मोठा तणाव निर्माण झाला होता आणि त्यानंतर पोलीस आणि जे येथील जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। त्यानंतर आता सध्या तणावपूर्ण शांतता या ठिकाणी आहे। मात्र यानंतर जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत सलील देशमुख ते या ठिकाणी हे जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांची भेट घ्यायला आलेले होते। यावेळी त्यांनी तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत अशा पद्धतीने त्यांना आश्वासन दिलं आहे आणि त्यानंतर सध्या जर का बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि सध्या तणावपूर्ण शांतता या ठिकाणी आहे। अगदी देवेंद्र, धन्यवाद माहितीसाठी। यामिनी, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।